झोपायच्या आधी पटकन काकूंनी काढलेल्या पाण्याने अंघोळ. अरे यार, अरे आता कोण गेला आतमध्ये? मी तर माझ्यासाठी पाणी काढलं होतं. काय ग, कोण गेलंय आतमध्ये? वा वा. अच्छा, कळलं कळलं. नाही नाही, कळलं कोण आत गेलंय ना, ते कळलं. या हो, बाहेर या. मी माझ्यासाठी पाणी काढलं होतं, बाहेर या. आत्ताच्या आत्ता बाहेर या तुम्ही. ऐकताय का? मी तुमच्याशी बोलतेय, बाहेर या. क्या बात है. काय माणूस आहे हा, ऐकतच नाही. बाहेर या हो. चुलीवरचं जेवण, चुलीवरचा चहा आणि चुलीवरचा गरम गरम पाणी. क्या बात है. गरम गरम पानी से नहाना चाहिए. एवढी तुला सोडणार नाही. सानिया आदित्यची तक्रार करत होती. म्हणत होती की मी आदित्यला म्हंटल की इथे कोणी नाहीये तोपर्यंत सगळं आपण आपल्या हातात करून घेऊया. पण म्हणाली तुमचा मुलगा म्हणाला मी तुमच्यासारखा संधी साधू नाहीये. काय करायचं होय आपल्या मुलाचं? कधी अक्कल येणार आहे ह्याला कुणास ठाऊक. असू दे. आपला मुलगा कसा आहे माहिती आहे ना. जगू दे त्याला त्याच्या मर्जी. आपण त्याला फोर्स करायचा नाही. त्याला जरी संधी घ्यायची नसेल ना, राहू दे ना. आपण या संधीचा फायदा करून घेऊया. म्हणजे अशी संधी पुन्हा मिळणार नाही आपल्याला. आता रत्नमालाच्या आयुष्यात ना राजवर्धन आहे ना काव्य. आता रत्नमाला खऱ्या अर्थानं एकटी पडली. ह्या संधीचा फायदा घेऊन आपण तिला वर पाठवायची तयारी केली ना, तर हा राजवर्धन गोळ्या छेलायला येणार नाही गुहागरवरून. अहो, तुमच्या डोक्यात हे जे काही सुरू आहे ना ते जरा सांभाळू ना. नाही, मला श्रीमंतीत लोळायचंय, तुरुंगात खडी नाही फोडायची आहे. उद्या सगळं आपल्यावर उलटायला नको. काही उलटणार नाहीये. यावेळी फुलप्रूफ प्लान तयार केलाय. कुणालाही संशय येणार नाही. रोज जशा बातम्या येतात ना तशी आणखी एक बातमी येईल. कुठली? रत्नमाला मोहितेंचा खंडणीसाठी खून. टॉफेल बाहेरच विसरलोय. हॅलो हॅलो, बाहेर आहे का कुणी? हॅलो, कुणी आहे का? काय आहे? काकू, झाली असेल आंघोळ तर बाहेर या आता. घरात बाकीची माणसं पण राहतात, त्यांना आंघोळी करायच्या आहेत. उगीच घरात आपण एकटेच राहतो, बाथरूम मध्ये मुक्कामालाच राहिलं तरी काही हरकत नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर असं वागणं इथे अजिबात चालणार नाही. हो मला समजेल अशा स्पीड मध्ये बोला ना. त्याचं काय झालंय? मी अच्छा, संधी साधली नाही का तुम्ही? त्यामुळे तुम्ही पूर्ण तयारीनिशी आत गेलातच नाही. बरं झालं माझ्या लक्षात आलं. अजिबात टॉवेल मिळणार नाही, राहा आता तसेच. हो असं नका ना करू. द्या ना टॉवेल प्लीज, द्या ना टॉवेल. नाही नाही, टॉवेल मिळणार नाही. यायचं असेल तर तसेच बाहेर या. मागच्या वेळेस दिला होता मी, या वेळेला अजिबात देणार नाही. मागच्या वेळी टॉवेल दिला होता म्हणजे?
ते कावेरी अगं अशी गालातल्या गालात हसतीयस काय? काय विचारते मी? नाही अगं मागच्या वेळी टॉवेल दिला होतास म्हणजे? मागच्या वेळी दिला असेल दुसऱ्या कोणीतरी. या वेळेला मी इथे खमकी उभी आहे, टॉवेल अजिबात देणार नाही. हो असं काय करताय? द्या ना टॉवेल, द्या ना. हॅलो, टॉवेल देत आहे, द्या ना. हे खमके माझ्यासोबत टिमकीस टिमकी. टॉवेल दे त्याला. पाहुण्याशी असं वागतात हं? मग टॉवेल दे त्याला. शिस्त म्हणून नाही तुला. अजिबात नाहीये. गौरे गौरे, टॉवेल दे टॉवेल यांना. टॉवेल दे, टॉवेल. आले आले. हा. ए, गौरे गौरे, टॉवेल दे ग. हा गौरी थांब, अजिबात टॉवेल द्यायचा नाही तू. कशाला? अगं ताई असं काय करतेस? त्यांना टॉवेल देऊ देत ना. थंडीने कुडकुडतील ग ते, बिचाऱ्यांना ताप येईल. अरे बापरे, आत्ताच ताप आलाय वाटतं. नाटकं बंद करा तुम्ही. मोठ्या टेचात आतमध्ये गेलात की नाही, मग आता राहा तसेच थंडीने कुडकुडत. काकू, ते बघा, शेवटचं सांगतो. टॉवेल देताय की असाच बाहेर येऊ? हो का? नाही नाही, या या असेच बाहेर या. कावेरी अगं काय चाललंय तुझं? काय बोलतेस तू? थांब थांब, येऊ देत त्यांना बाहेर. मोठा रुबाब दाखवतायत ना, मोठ्या टेचात आतमध्ये गेले होते. येऊ दे, तसेच बाहेर येऊ देत. या या बाहेर. बघा काकू, खरंच येईन. हो हो, खरंच बाहेर या. मी येईन, या. असाच येईन. आता येता का? बघितलं, घाबरलात ना. हिम्मतच नाहीये तुमच्यात. मोठ्या टेचात आतमध्ये गेला होतात ना. या बाहेर, या बाहेर. हिम्मत असेल तर या. बाई! ई! हे काय, तुम्ही सगळ्यांनी असं डोळ्यावर का हात ठेवलेत? हो, कपडे घातलेत मी अंगावर. उघडा डोळे. माझी साडी नेसली तुम्ही. का नेसली तुम्ही माझी साडी? आधी सोडा. तुम्ही माझ्या साडीने संग पुसलं? माझी साडी होती, सोडा आधी. थोडा म्हणजे? हो. तुम्ही मला टॉवेल दिला नाही, मग मी काय करू? आणि तुम्ही तुमच्या फायद्यासाठी मला नवारी नेसवू शकता. मग मी माझ्या फायद्यासाठी तुमची साडी नेसली तर तुम्हाला प्रॉब्लेम होतोय, त्रास होतोय. याला काय अर्थ आहे? कावेरी, तू यांना नऊवारी कधी नेसवली होतीस? कावेरी, कावेरी अगं काय विचारते मी? कधी नेसवली होतीस नऊवारी यांना? अगं आई, ते ऑफिसच्या एका कल्चरल फेस्टिवल साठी मी नेसवली होती. ते सगळं तुला मी नंतर सांगते. हा, आधी तुम्ही ती साडी सोडा. हो, थोडा म्हणजे? आता नेसली तर राहू दे ना. काय गौरी, कशी नेसली मी साडी? छान दिसते ना मला? काय पोरकटपणा आहे हा? हा असला जर पोरकटपणा करायचा असेल तर या घरात राहता येणार नाही. हो जावई, पोरकटपणा त्याने ना ह्या तुमच्या लेकीनं केलाय. त्याने अंग पुसायला टॉवेल मागितलं तर हिने नाही दिला. मग काय,
नेसली त्याने साडी, तो तरी काय करणार? जो थंडीनं कुडकुडत बसणार आतमध्ये. अहो या जाऊ दे, तुम्ही चला. टॉवेल दे, टॉवेल दे त्यांना. देताय ना टॉवेल देतात ना हा. द्या बरं. नाही देतात. चल चल चल. हळू जरा एवढी हा, पावलं चल, पडता येते. चल चल. अहो अहो मी काय म्हणते ऐका तरी. तुम्ही भाऊबीजेला ताईंकडे जाताय ना? कसा जाऊ सांग ना. हा घरात बसलेला असताना असंच घर सोडून जाऊ? तुम्ही नका घेऊ ना टेन्शन. आहोत ना आम्ही. हो. मी आहे, कावेरी आहे, आई आहे. आई असू दे हो. तुम्ही जाऊन या, नाही तर ताई पण चिडतील. आणि तसंही एकाच दिवसाचा प्रश्न आहे ना. ठीक आहे. नाहीतरी घरात बसून दिवसभर याचा चेहरा नाही बघू शकत मी. त्यापेक्षा येतो जाऊ. चल आवरून घेतो. नेहा, अगं त्या जहागीरदारांवर मीटिंग आहे ना, ती जरा पोस्टपोन कर. ओके. हॅलो. काय रत्नमाला मॅडम, लोकांना चहा विकून विकून जाम मलाई गोळा केले तुम्ही. कोण बोलतंय? तुमचा हितचिंतक. हे बघा, माझे हितचिंतक बरेच आहे. तुम्ही कोण बोलताय? नाव काय तुमचं? नाव कशाला हवंय तुम्हाला? तुमच्यासाठी तुमचा हितचिंतक बोलतोय एवढंच महत्वाचं. एवढं लक्षात ठेवा, मी आहे म्हणून तुम्ही आहात. म्हणजे कसं आहे, तुम्ही भरपूर पैसा गोळा केलाय, पण नुसता गोळा करून काय होणार आहे? त्यातले 4 शिंतोडे आमच्यावर पण उडवा. तेवढीच आम्ही तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करू ना. हे बघा, मला सिक्युरिटीची काही गरज नाही. नाही कशी आहे? तुम्हाला आमच्यापासून सिक्युरिटीची गरज आहे. आम्ही ठरवलं तर तुम्हाला आत्ताच्या आत्तावर पाठवू शकतो. प्रोटेक्शन मनी नावाचा प्रकार असतो मॅडम. अच्छा, म्हणजे तुम्ही खंडणी मागताय का माझ्याकडे? आता ते खंडणी नावाचं लेबल लावलंय आमच्यावर, त्याला आम्ही तरी काय करणार ना. ते फक्त लेबल आहे हो. खरं तर हा प्रोटेक्शन मनीच आहे. जसं डोनेशन, जसं कन्सेशन, तसं प्रोटेक्शन. हे बघा, हा जो व्यवसाय मी उभा केलाय ना, हा जो काही पैसा मिळवलाय ना, तो कष्ट करून मिळवलाय. स्वतःच्या हिमतीवरती मी हा व्यवसाय उभा केलाय. मी काय कोणाला फसवून लुबाडून पैसा नाही गोळा केलाय जो तुमच्या धमक्यांना घाबरून मी तुम्हाला देऊन टाकेन. मी तुमच्या धमक्यांना अजिबात भीक घालत नाही. 1 नवा रुपया देणार नाही तुम्हाला मी. पुन्हा इथे फोन करू नका. बोल, झालं काम? काम झालंय. काय म्हणाल्या रत्नमाला मोहिते मॅडम? काय म्हणणार, त्यांनी त्यांचा बाणा दाखवला. म्हणाल्या असल्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. हेच अपेक्षित होतं. आता आपण आपलं काम करायला मोकळे. आता मी जे सांगेन तेच करायचं.
ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं आणि तेच होईल. बोला काय करायचंय ते. ऐक, सॉरी. वाव, पिठलं. माझं फेवरेट आहे पिठलं. रिअली? माझी आई मस्त पिठलं बनवते. एक काकू आहेत, खडूस आहेत पण पिठलं छान बनवतात. काय ना गौ, काही माणसं स्वभावाने खडूस असतात पण त्यांच्या हाताला टेस्ट असते. ते ह्यात पिठलं घरच्या माणसांसाठी बनवलंय. म्हणजे तुमच्या पाहुण्यांना उपाशी ठेवायची सवय आहे का? नाही ना, पाहुण्यांसाठी स्पेशल भाजी केली आहे ना. ही भाजी आहे. त्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन बसायचं ना माझ्या ताटात. यापेक्षा अजून वाईट काय असू शकतं? मुकटाने जे वाढलंय ना ते जेवा, नाहीतर उपवास करावा लागेल. कावेरी अगं असं काय वागतेस? त्यांना आवडतं ना पिठलं, मग दे ना. आई प्लीज, तू यामध्ये नको ना पडू. विषय असा आहे की त्यांना जेवण वाढायचं ठरलं होतं. आपण जे खाऊ तेच वाढायचं असं काही ठरलं नव्हतं. जेवा गपचूप, नाही मिळणार आहे पिठलं.